स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विनायकदादामुळे शांतनूची ही अवस्था झाली आहे. विनायकदादाच जबाबदार आहे या सगळ्या गोष्टींसाठी. आणि तशी माती स्वतःच्या स्वार्थासाठी आयुष्यभर यांनी जी पापं केली आहेत त्याची जाणीव तर आता त्यांना करून द्यायलाच पाहिजे. पल्लवी डोळे पुसते आणि मोठी आई आणि मोठ्या काकांच्या रूमकडे यायला निघते. मोठी आई कपड्यांच्या घड्या घालत असते आणि म्हणते, आपल्याच घरात आहे तरी ही वेळ आली आहे माझ्यावर. ही अशी कामं मला करावी लागतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मोठे काका म्हणतात की आलिया भोगासी असावे सादर. मोठी आई म्हणते की हो, मग तुम्हाला काय जाते बोलायला. मोठे काका म्हणतात की आता त्यावर काही इलाज आहे का. मोठी आई म्हणते की इलाज नाही आहे म्हणूनच करतीये. तर ही सुपर्णा सूर्यवंशी काय आहे हे साऱ्या जगाला माहिती आहे. घरातच दरवाजा वाजतो. मोठे काका लगेच बेडवर जाऊन पडतात. मोठी आई दरवाजा उघडते तर पल्लवी असते. मोठी आई म्हणते की अगं बाई पल्लवी, ये ना ये. अगं पण काही काम होतं का, मला बोलवायचं होतंस, मी आले असते. मोठी आई पल्लवीला विचारते की शांतनू बरा आहे ना. पल्लवी म्हणते की त्यांची काळजी तर मी घेतेच आहे मोठी आई. आता तुम्हाला स्वतःची काळजी वाटेल असं काहीतरी आहे माझ्याकडे. बघा, स्वतःच्या डोळ्यांनीच बघा. असं बरं काय आहे ते. वाचल्यावर तुमचे डोळे उघडतीलच. मोठी आई ते अर्ज बघत असते. पल्लवी म्हणते, स्वतःचा मुलगा तुमचे संस्कार कसे तंतोतंत पाळतोय त्याचाच पुरावा आहे हा. मोठी आई जेव्हा ते वृद्धाश्रमाचा अर्ज बघते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. अर्ज बघून मोठ्या आईच्या डोळ्यात पाणी येतं. पल्लवी म्हणते की आणि फक्त एवढंच नाही तर तुमचा मुलगा वकिलांकडे पण गेला होता. इकडं त्यांचं काय बोलणं झालं हे जर मी तुम्हाला सांगितलं ना तर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. सूर्यवंशींची सगळी प्रॉपर्टी त्यांना फक्त स्वतःच्या एकट्याच्या घशात घालायची आहे. साठी सगळे पेपर्स करून योग्य ठिकाणी तुमची रवानगी करण्याची सोय केली आहे. आईच्या हातून ते अर्जही खाली पडतात. मी ते उचलते आणि म्हणते की मोठी आई काय झालं, आश्चर्य वाटतंय. मला खूप मोठा धक्का बसला. अहो तुमच्याच मुलाचे प्रताप आहे बघा ना. मोठ्या आईला चक्कर यायला होतं. मोठी आई बेडवर बसते. पल्लवी पटकन मोठ्या आईला पाणी देते. मी विचारते की बरं वाटतंय का तुम्हाला आता. तुम्हाला त्रास व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. माझाही नाईलाज होता. जेव्हा मला हे सर्व कळलं तेव्हा मलाही खूप मोठा धक्का बसला. तुम्हाला एक सांगू का मोठी आई, करावं तसं भरावं असं म्हणतात ना, तेच झालंय तुमच्यासोबत. अहो इतकी वर्ष कायम वाईट वागत आलात ह्या घरच्यांसोबत. शांतनुशी तर फारच वाईट वागलात. त्यांना त्यांच्या जन्मदात्या आईपासून तोडलं. कितीतरी वर्ष त्या दोघांनाही छळत आलात तुम्ही. आणि आज कदाचित म्हणून त्यामुळे तुमचा स्वतःचा मुलगासुद्धा तुमच्यावर उलटला. पण जे पेरतो तेच उगवतो असं म्हणतात ना, ते काही खोटं नाही. तर जरी तुम्ही सुधारल्यासारखं वागत असला की इतकी वर्ष तुम्ही जे पापं केली आहेत ना त्याचीच फळं भोगायला लावतोय तुमचा मुलगा. आजपर्यंत माझा माणुसकीवर विश्वास होता, परंतु तुमच्या मुलाचं वागणं बघून तोही उडाला. सो हा अर्ज माझ्याकडेच राहू द्या असं म्हणून पल्लवी तिथून निघून जाते. आता जाता ती सांगते की आणखी एक, तुमच्या मुलाचे काहीही मनसुबे असू देत पण मी तुमच्यावर ही वेळ येऊ देणार नाही. शांतनूंना काय वाटेल याची कल्पना आहे मला. सूर्यवंशींची सून म्हणून तुमच्या बाबतीतलं माझं कर्तव्य मी कधीही विसरणार नाही. हे ऐकून मोठी आई मात्र पल्लवीकडे बघायलाच लागते. पल्लवी तिथून निघून गेल्यावर काका मोठ्या आईला विचारतात की सुपर्णा काय झालं ग, आपला विनायक असा नाही आहे, हा पल्लवीचाच काहीतरी डाव आहे. अजूनही आपले कान भरतीये. मोठी आई रडत असते आणि म्हणते की तुम्हाला अजूनही माणसं ओळखता येत नाही. पल्लवी अशा बाबतीत आपल्याशी कधीच खोटं नाही बोलणार. विनायकने प्रॉपर्टीचे पेपर्स तयार करून घेतलेत स्वतःसाठी. ही पल्लवी परकी मुलगी आपला विचार करतीये आणि आपला सख्खा मुलगा आज आपला वैरी झालाय हो. म्हणून मोठी आई रडत असते. पल्लवी जेव्हा रूममध्ये येते तेव्हा शांतनू बसलेला असतो. पल्लवी म्हणते की शांतनू, अहो सॉरी, मगाशी मी जरा जास्तच बोलून गेले. मला माहिती आहे माझ्या बोलण्याचं तुम्हाला वाईट वाटलं असेल, पण खरंच सॉरी. माझ्या मनात मगाशी जे आलं ते मी बोलून गेले. शांतनू मात्र काहीही बोलत नाही. पल्लवी म्हणते की तुम्ही खूप अस्वस्थ असता म्हणून मला तुमची काळजी वाटते. पल्लवी शांतनूला हात लावायला जाते तर शांतनू तिला बाजूला सारून झोपून घेतो. पल्लवी मनात विचार करते की शांतनू अजूनही मोकळेपणाने बोलत नाहीये. घरात काय चाललंय याची त्यांना कल्पनाही नाहीये. परिस्थितीतून त्यांनी लवकरात लवकर बाहेर यायला हवंय. इकडे विनायक दादांसारखा माणूस सगळ्यात मोठा शत्रू आहे. धक्का तर अजूनही सहन होत नाहीये मला. प्रॉपर्टी मिळवण्यासाठी ते कुठल्याही थराला जायला तयार आहेत. थोडा विश्वास टाकला मी त्यांच्यावर आणि तेच असं वागताय. सगळं खरंच खूप त्रास देणार आहे. एकटं पडल्यासारखं झालंय मला. पल्लवी बाप्पाशी बोलू लागते आणि म्हणते की बाप्पा, पुन्हा एकदा खूप मोठ्या संकटात सापडली आहे रे मी. घरात जे काही चाललंय ते बघतोयस ना रे. विनायक दादांचा फक्त मालमत्तेवर डोळा आहे. कधी तर मला असं वाटतं की मला अजिबात संपत्तीचा मोह नाही आहे.
कधी कधी मला असं वाटतं की हे सर्व त्यांना देऊन आपण कुठेतरी लांब निघून जावं. दादांनी त्यांच्या स्वार्थासाठी माझ्या शांतनूंना छळलंय. शांतनूंची ही अवस्था करणाऱ्या दादांना त्यांच्या पापांची शिक्षा तर मिळायलाच हवी. ती दिल्याशिवाय मी हार मानणार नाही. आजपर्यंत प्रत्येक संकटात माझी जशी साथ दिली तशी आजही दे बाप्पा. मला शक्ती दे, आशीर्वाद दे. ती आई मोठ्या काकांना म्हणत असते की तुम्ही तर त्याला हुकुमाचा इक्का म्हणायचात. माझा जीव तर नेहमी त्याच्यासाठी तिळतिळ तुटायचा. सगळं जग जरी आपल्या विरोधात गेलं ना तरी आपला मुलगा आपली साथ सोडणार नाही हे मला कायम वाटायचं. बघताय ना, आज आपला मुलगा विनायक आपल्याला वृद्धाश्रमात पाठवायला निघालाय. ते काका म्हणतात की खरंच ना सुपर्णा, आपण ह्या नागाला दूध पाजत होतो. ती आई म्हणते की 9 महिने याला पोटात वाढवलं, तर किती कौतुक केलं. प्रत्येक वेळी याला पाठीशी घातलं. ते चांगलेच पांग फेडले त्याने. तरी गेल्या काही दिवस मला याच्या वागण्याची शंका येतच होती आणि शेवटी माझी शंका खरीच ठरली असं म्हणून मोठी आई रडत असते. ते काका मोठ्या आईला सावरत असतात आणि म्हणतात की अगं, त्याला घराबाहेर काढण्याच्या आतच हे समजलं, हे काय कमी आहे का? मोठी आई म्हणते की अहो पण कोणामुळे कळलं? पल्लवीमुळे कळलं. आपण एवढा छळ केला, जिचा आपण जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्या मुलीने आज आपल्याला वाचवलं. आई म्हणाली, ऐकलत ना, आपल्याला कधी घराबाहेर काढून देणार नाही असं म्हणाली. मोठी आई रडत असते आणि म्हणते की मी तर आता ठरवलंय, काय वाटेल ते झालं ना तरी विनायकचा डाव आता उधळून लावायचा आणि आपल्या पूर्ण ताकदीनिशी पल्लवीच्या पाठीशी उभं राहायचं. पल्लवी म्हणेल त्याच मार्गाने पुढे जायचं. का तुमची तयारी? त्यावर मोठे काका हो म्हणतात. दुसऱ्या दिवशी सकाळी विभावरी, मेघना आणि पल्लवी तिघेही डायनिंग टेबलवर बसलेले असतात. मोठी आई मात्र कसला तरी विचार करत असते. मेघना विचारते की पल्लवी, मोठ्या आईंना काय झालं? पल्लवी म्हणते की माहीत नाही. तितक्यातच शांतनू खाली येतो. शांतनूला बघून सर्वजण आश्चर्यचकित होतात. त्यावर शांतनू म्हणतो की गुड मॉर्निंग, मी कॉलेजला चाललोय. ऐकल्यावर मात्र घरातल्या सर्वांना खूपच आनंद होतो. पल्लवी म्हणते की खरंच? शांतनू म्हणतो की हो, आजपासून रेग्युलरली कॉलेज अटेंड करायचं म्हणतोय. प्रभाकर सर म्हणतात की शांतनू, अरे खरंच खूप छान बातमी दिलीस तू. तर रेग्युलर कॉलेजला जाणं खूप गरजेचं आहे. त्यातच विनायक तिथे येतो आणि म्हणतो की अरे प्रभू काका, काय बोलतोयस तू? काय गरज आहे शांतनूला कॉलेजला यायची? अजून ट्रॉमामधून बाहेर आला नाही आहे तो, आणि तुम्ही सर्वजण काय त्याला कॉलेजमध्ये जायला सांगताय? शांतनू, अरे बघ स्वतःकडे, तुझा चेहरा बघ, तुझे डोळे उडलेले दिसत आहेत. जी बॉडी लँग्वेज तुला सांगतेय की तू अजून कॉलेजला यायला तयार नाही आहेस. प्रदीप म्हणतो की अरे विनायक, काय बोलतोयस तू? हे घराबाहेर पडतोय ते चांगलंच आहे ना, आणि त्याने कॉलेजला जाणं ही गरज आहे आपली. विनायक म्हणतो की कसली गरज? विनायकच्या त्या बोलण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. विनायक सावरत म्हणतो की अरे प्रदीप काका, शांतनूला आता आरामाची गरज आहे. त्याला आराम करू दे आणि कॉलेजचे सगळे व्यवहार बघायला आहोत की आपण. काका, मला फक्त एवढं म्हणायचंय की पुन्हा शांतनू कॉलेजला यायला लागला, परत जर असं काही झालं तर हे पोलीस केस वगैरे शांतनूला नाही सहन होणार. पुन्हा डिप्रेशनमध्ये जाईल आणि मी शांतनूला असं नाही बघू शकत. पल्लवी, अगं तू बोल ना काहीतरी. त्यावर शांतनू म्हणतो की दादा, ॲक्च्युली पल्लवीनेच मला मोटिवेट केलंय. हेच मला या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलेत. लोकांना घाबरून घरात बसणं हा तर फक्त पळकुटेपणा आहे. यातलं सोल्युशन नाही हे मला तिनेच सांगितलंय. काहीही केलेलं नाही आहे आणि मी निर्दोष आहे. आयुष्यभर या गोष्टीचं ओझं घेऊन मी जगू शकत नाही ना. जर काही केलंच नाही आहे तर लोकांना घाबरायची काय गरज आहे? बट मी त्यांना ठणकावून सांगायला हवं की मी निर्दोष आहे. पैसे दाबून केस सुटलेलो नाही आहे. मी काही केलेलं नाही म्हणून कोर्टाने माझी सुटका केली आहे आणि माझ्या वागण्यातून ते दिसून येईलच. त्यासाठी मला घराबाहेर पडून माझं रुटीन सुरू करायला हवं. विनायक म्हणतो की शांतनू, अरे तू तुझं नॉर्मल लाईफ सुरू कर, हे माझंही म्हणणं आहे, म्हणून आज लगेच. त्यावर शांतनू म्हणतो की नाही दादा, माझं ठरलंय, आता मागे अजिबात हटायचं नाही, मग कोणी काहीही म्हणू देत. प्रभाकर सर म्हणतात की शाबास शांतनू, मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. पल्लवी, मला तुझा खूप अभिमान आहे, तुझ्यामुळंच हे शक्य झालं. आणि शांतनू, तुला लागेल ती मदत करायला आम्ही सर्वजण आहोतच. प्रभाकर सर म्हणतात की शांतनू, कॉलेजला जाण्याच्या आधी आईला भेटून जा, तिचे आशीर्वाद घे. त्यावर शांतनू म्हणतो की हो बाबा, मी त्या अवस्थेत होतो त्यामुळं आईला भेटायला गेलो नाही. तिच्यासमोर कसं जायचं हेच कळत नव्हतं मला, पण आता जातोय मी. आता तिला डोळे भरून बघायचंय, तुम्ही पण या ना. आणि मग सर्वजण तिथून निघून जातात. विनायक मनात विचार करत असतो की नो नो नो, शांतनूला मी चांगलंच अडकवलं होतं, पण ह्या पल्लवीने नको तिथे शहाणपणा केलाय. आता मला गप्प बसून चालणार नाही. प्रॉपर्टीचे पेपर्स माझ्या हातात आले, पण आई बाबा कसे लबाडेत हे आता मला सगळ्यांना पटवून द्यायला हवं, तरच स्मूथली मला सगळं बळकावता येईल. पण हे कसं? येस, ही आयडिया बेस्ट आहे.
विनायक मोठी आई आणि मोठ्या काकांच्या रूममध्ये आलेला असतो. विनायक म्हणतो की बरं झालं बाबा बाथरूममध्ये आहेत. आता मोबाईल अशा अँगलमध्ये ठेवतो की सगळं रेकॉर्ड होईल. त्यात महत्त्वाचं म्हणजे बाबांना पॅरालिसिस नाही आहे आणि ते नाटक आहे हा पुरावा पल्लवीला देता येईल. आणि मग पल्लवी या दोघांना बरोबर घराच्या बाहेर काढेल. माझ्या डोक्याची कटकटही संपेल. येस. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, आम्हाला ना तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यातच मोठे काका म्हणतात की थांब पल्लवी. पल्लवी मोठ्या काकांना बघून शॉक होते. पल्लवी म्हणते की म्हणजे हे सर्व? मोठी आई म्हणते की हे सर्व नाटक होतं. शांतनू आमचं ऐकणार नाही म्हणून तुझ्यावर जाळं टाकायचा प्रयत्न करत होतो. मोठी आई पल्लवीच्या पाया पडू लागते आणि म्हणते की काय आहे ना मोठी आई, विश्वास ही खूप नाजूक गोष्ट असते. एकदा की तिला तडा गेला ना, तिला भरून यायला खूप वेळ लागतो. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते अनुजा रेडकर, मनीषा खोट, नूतन नवगणे, कीर्ती बानवत, अरुणा सोपानकर, मंगल खदारे, योगिता साळवे, संजय टिक, मोनाली मांडे, सुमन जगताप, मनोज भागवत, मुकुंद कुलकर्णी, DJ सुयश, अपर्णा मायेकर, रमा वाडकर, शांता ठाकरे, अजय वाकचौरे, विशाल आहिरे, रेश्मा भगत, जयश्री देशपांडे, मुकुंद कुलकर्णी, रेश्मा पवार, अंकुश अदे, अशोक मुंगारी, कोमल घाटगे, गीता पाटील, लावण्या सीलाम, अपर्णा शेट्टीगर, रोहिणी, निकिता, रेश्मा भगत, बीना परांजपे, अमृता भगवान, रेश्मा भगत, विशाखा, दीपक चक्रवार, रेखा चव्हाण, अजय जाधव, आकाश जाधव, ओगुजी कालोखे, अजय वाकचौरे, शिल्पा तांबे, वैभव कुष्ते, रेश्मा भगत, रुपाली मेस्त्री, ज्ञानू सावंत, पूजा जाधव, वंदना पाटील, अजय वाकचौरे, प्रमिला पाटील, आराधना गजबे, शुभदा, दीपाली बाजरे, चंद्रशेखर भातवाडेकर, बीना परांजपे, कमल माने, वंदना तांबडे, रोशन हजारे, संजना, सृष्टी गायकवाड, फॅन्टेसी टॉपिक, सुशीला गजबे, आनंद केसवानी, संजना. या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.